विचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे 14 तारखेला पाकिस्तान बरोबरचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे। नुसता विरोध नाही, महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे, सिंदूरच्या सन्मानाचा आहे। माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल। सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं तर, किंवा सिंदूर सम्मान आंदोलन, सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान में। पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल। आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले, ते घरघर सिंदूर वाटणार होते, राजकारण करणार होते, विरोध झाल्यामुळे थांबले। त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत, घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत। आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, आदेशानुसार 14 तारखेला होईल। भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामन्याला जे समर्थन देत आहेत, जी त्याची वकालत करतायत, त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पाहावा की राष्ट्राची भावना नक्की काय आहे। हा एक प्रकारे देशद्रोह आहे। या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार आहेत। जय शाह तर क्रिकेटचे सर्व आहेत। राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता, अमित शहा करतात, आम्हाला शिकवतात, काँग्रेसवाल्यांना असतील, शिवसेनेला असतील। आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो, आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला। जावेद मियादाद घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं चहा प्यायचं आणि निघून जायचं।